बारामती तालुक्यातील करंजे गावात युवा नेते योगेंद्र पवार यांना अजित पवार राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी घेराव घातल्याची बातमी पसरली. याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारच्या कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर दिलं. आज योगेंद्र दादा बारामतीच्या पश्चिम भागाचा गावभेट असताना एक करंजे गावामध्ये काही समोरच्या गटाचे दोघी तिघजण आले आणि त्यांनी आम्हाला विनंती केली की आम्हाला दादांना भेटायचंय. आणि मग असं असताना त्या ठिकाणी ती मुलं पुढे आली. त्यांनी आपल्या दादांना भेटली. दादा म्हणजे सोशल मीडियात असं समोर चर्चा झाली, परंतु त्याचा भाव मीडियामध्ये त्यांनी एक वेगळ्या प्रकारे दाखवला गेला की मीडियामध्ये त्यांनी खोटी बातमी पसरवली की दादांना घेराव घातला. आज मला एकच सांगायचं या मीडियाच्या माध्यमातून, आदरणीय दादांना योगेंद्र दादांची लोकप्रियता बारामती लोकसभामध्ये प्रचंड वाढलेली आहे. आणि मग कुठेतरी दादांवरती काहीतरी केल्यावरती आपला प्रसिद्धी मिळेल त्या हव्यासापोटी आणि वरिष्ठ नेत्याला कुठेतरी खुश करण्याच्या लालसेपोटी हा एक आजचा केवळ प्रयत्न केला जातोय. परंतु माझं त्यांना सांगणं आहे की आदरणीय योगेंद्र दादांना घेराव घालण्याला अजून बारामती जन्माला यायचं आहे. तर निश्चित घेराव कशाला म्हणतात, एक 50, 100, 150 कार्यकर्ते असतील तर घेराव म्हटला जातो. पण हे मुलं तिघजण होती आणि त्या तिघाची त्यांनी मीडियामध्ये घेराव घातला असं एक बातमी खूप पसरवली. तर असं काही झालं नाही. आम्ही तिथं होतो, ती भेटली, बोलली आणि ती निघून गेली. परंतु याचा एवढा भाव होईल आम्हाला देखील वाटलं नव्हतं. परंतु आम्ही मगाशी पाहिली मीडियात की एक वेगळ्या प्रकारची बातमी दाखवण्यात आली, घेराव घातला, परंतु असं काही त्या ठिकाणी झाले नाही. दरेकरांनी जी आता योगेंद्र दादांना जी घेराव घालून तरी त्रास द्यायचं काम केलं आहे, आता त्याच्यातच असं कळतंय की अजितदादांच्या पायाखालची वाळू सगळी सारखलेली. त्याला कुठनं ना कुठनं तर असे वादविवाद करून काय करून त्यांचा पराभव मान्य करायचं हे चालले आले. त्याच्या त्या बारामती तालुक्यात आम्ही अजितदादांना घेराव घालू शकतोय. आज सोमेश्वरमध्ये जे काही विरोधी कार्यकर्त्यांनी योगेंद्र दादांच्यासाठी येऊन काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाचा असा अर्थ काढण्यात आला की बाबा दादांना काहीतरी अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु दादांनी त्यांना समर्पक उत्तर दिलं आणि त्या उत्तरातून एकच लक्षात येते की योगेंद्र दादा हे लोकशाही मार्गाने कुठलेही प्रश्न सोडवण्यासाठी तयार आहे आणि तशी शिकवण सौ सुप्रियाताई सुळे आणि आदरणीय पवार साहेब यांनी आमच्या कार्यकर्त्यांना दिली आणि त्या मार्गाने आम्ही योग्य ते प्रचाराच्या दरम्यान किंवा कुठल्याही वेळेस आम्ही लोकशाही मार्गानेच मार्ग आखमू ही आमची सर्वांना विनंती आहे आणि हेच आमचे ब्रीद वाक्य. आज जो योगेंद्रदादा पवार यांच्या दौऱ्यानिमित्ताने सोमेश्वर या ठिकाणी जो त्यांना तक्रारीचा पाडा वाचण्यात आला, त्या तक्रारीच्या पाड्यातून आज खऱ्या अर्थाने पवार साहेबांचं काम सुरू झाल्यापासून जो बारामती तालुक्यात दादांचा धंदा सुरू झालाय, योगेंद्र दादा जो धंदा सुरू झालाय तो विरोधी पक्षाला काय पाहवाला नाही आणि त्यामुळे कुठेतरी या प्रचाराला गालबोट लागावं आणि काहीतरी त्यातून निर्माण व्हावं ही विरोधकांची मनमोनी इच्छा आहे. ज्यांना विरोधकांनी आम्हाला मर्यादा खायला चारलाय अशा लोकांचा हा उद्योग आहे. परंतु आम्हाला आदरणीय पवार साहेबांची एक शिकवण आहे, आदरणीय सुप्रियाताईंची एक आम्हाला शिकवण आहे. आपण प्रचार करत असताना आपण कुणालाही कुठल्या पद्धतीचा अशब्द असा आपल्या तोडून गेला नाही पाहिजे आणि आपण आपलं काम न कुणाला काय बोलता आपण आपला प्रचार जोमाने पुढे करावा. आज या बारामती तालुक्यात विरोधी पक्षाचा कुठेही प्रचार आजपर्यंत चालू झाला नाही. परंतु योगेंद्रदादांच्या नेतृत्वाखाली जो आघाडीचा आपल्या प्रचार चालू आहे साहेबांचा आणि सुप्रियाताईचा हा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तेच या विरोधी पक्षाला पाहणा आणि म्हणून कुठेतरी या प्रचाराला गालबोट लागावं ही एक यांनी मर्यादा खाल्लाय अशा कार्यकर्त्यांचा हा एक केविलवानात धडपड आहे, केविलवाना हा प्रसंग आहे की यातून सुप्रियाताईला कुठेतरी गालबोट लागावं. परंतु असं काही होणार नाही. आज विरोधकांच्या पायाखाली वाळू सरकले. सुप्रियाताई मोठ्या लीडने या बारामती तालुक्यात निवडून येणार आहेत ही यांची खात्री झालेली आहे. म्हणून अजितदादा पवारांचा आदेश घेऊन ही मंडळी कुठेतरी या प्रचाराला गालबोट लावा असा प्रयत्न आजपासून करायला लागले. तरी आमची सर्वांची आदरणीय पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांची, सुप्रियाताईच्या कार्यकर्त्यांची एक मनापासून इच्छा आहे की आपण आपलं कुठेही
युद्ध होईल किंवा कुठेही वाकडेपणा भांडण तांडा होईल असं कुठलंही कृत्य न करता दगाने प्रचाराला सुरुवात करायची आणि आदरणीय सुप्रियाताईंना भरघोस मताने निवडून आणायचा प्रयत्न करायचा ही आम्हाला साहेबांनी दिलेली एक शिकवण आहे आणि त्या पद्धतीने आम्ही कार्यकर्ते कामाला लागलोय. हा जो प्रकार घडला तो निरीह प्रकार आहे. दादांनी कुठेही कोणाला अशब्द वापरला नाही. आपल्या प्रचाराचं काम दादा मोठ्या धाडसाने तालुकाभर करत आहे. दादांचा योग 5वा आज तालुक्याचा दौरा आहे आणि हेच विरोधी पक्षाला पाहणं आहे म्हणून कुठेतरी गालबोट लागावं हा एक केविलवाना प्रयत्न केलाय. तो आम्ही सर्व कार्यकर्ते हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही आणि सुप्रियाताईंना मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याशिवाय आम्ही राहणार नाही ही आमची भीष्म प्रतिज्ञा आपल्या समोर आम्ही व्यक्त करतो. परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्सचे YouTube चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.